स्वप्नातील घर भाग 1. सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याला जावं लागत होतं या तारखेपर्यंत लोणावळा. आपलं आधार कार्ड एका माणसापाशी द्यायचं होतं, त्यामुळे थांबलो होतो बाहेरच. मग ओळखीचं माणूस दिसलं, त्याच्यापाशी दिलं आधार कार्ड आणि घरी आलो तर बघतोय तर काय आरसा दिसला. मग काढली एक सेल्फी. काय वरती शोकेसवर ठेवलेले होते मुरमुरे. मग काय मुरमुऱ्याचा स्वाद घ्यावा म्हणलं. एवढ्यात काकाचा फोन आला आणि दुकानावर जावं लागलं. लहानपणी चॉकलेटांची एवढी किंमत वाटायची, पण त्यावेळी किती हट्ट केला तर चांगले नसल्यामुळे घरचे पण घेऊन द्यायचे नाही. तर हे कोण आहे म्हणताल तर हे आहे तिरमुकाना आमच्या गलीमधले. भाई इसे देखकर मुझे मेरे स्कूल के दिन याद आ गए. ती गिफ्ट कार्ड बनवण्यासाठी खूप मेहनत घेत होती. 3 तासात झोपली रात्री. गिफ्ट कार्डचे एवढे भारी बनवले होते, अट्रॅक्टिव्ह, की खूपच छान दिसत होते. आणि तिच्या फ्रेंडचे पण नाव तिने मेन्शन केले होते वरती. भाई हम इतने बड़े हो गए फिर भी सस्ता वाला प्यार बांटते फिरते हैं. इससे बोलते हैं महाकड़ा प्यार एंड फ्रेंडशिप फॉरएवर. आप देख ही सकते हो उसने बनाए हुए कार्ड कितने अट्रैक्टिव लग रहे. उसमें चॉकलेट भी डाली होती. 26 में तो दुनिया खत्म है. माझा तर असल्या फालतू रील्स बनवून विश्वासच उडाला. कारण काय 2026 पण लागलं, 1 तारीख पण आहे आज आणि जानेवारीचा महिना. तर मग काय एक नवीन वर्ष होतं, त्यामुळे आपण नव्या वर्षाची सुरुवात आपल्या घराच्या चांगल्या रिनोव्हेशनने करणार होतो. मग वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 तारखेला सुरू केलं आपण घराचे पुट्टीचं काम. मग आपल्याला थोड़ा पीओपी पण लागणार होता, त्यामुळे आपल्याला बस स्टँडला जाऊन पीओपी घ्यायचा होता. आप देख सकते हो रूम कैसे अट्रैक्टिव लग रही. पुट्टी का तो लेयर 1 ही हुआ है अभी तक. चायला फरशीवाला एवढा बेकार भेटला होता आपल्याला की काय सांगू. ते विंडोला फरशी बसवल्यानंतर त्यामध्ये जे सिमेंट टाकलं होतं ते सगळं डुप्लिकेट. पाणी आलं की सर्व गळतच होतं. पुट्टीवाल्या भाऊंनी त्यामध्ये सर्व असं पीओपी वगैरे टाकून सर्व असं मजबूत केलं होतं. लाईटचा बोर्ड पण व्यवस्थित केला. नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे माधुरी आणि दाक्षूने पण नवीन सेम कपडे घातले होते आणि त्यांनी चॉकलेट पण आणले होते. बाय पीओपी आणखीन लागणार होती, त्यामुळे बस स्टँडला गेलो होतो तर पीओपी वाला दुकानवरच नव्हता. बस स्टँडचं एवढं मार्केट झालं होतं की बाहेर जायची गरजच नव्हती. पॅरालिसिस झालाय होय. बरं मग पॅरालिसिस झाल्यावर बसूनच राहावं लागते. हो. घर कुठं इथंच आहे काय? घर इथंच राहता काय? हा भाई मग तिथं बसलो आणि मग एक आजोबा पण भेटले. गावाकडच्या माणसांचा हेच मोठेपणा असतो की ते स्वतःहून बोलतात. मग तेवढ्यात तो दुकानदार पण आला आणि मग काय घेतली पुटी आणि निघालो घराकडे.